फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाठिंबा देत आहे आम्ही. आणि पक्षाचं म्हणलं तर विशालभाऊ आयर, अश्विनताई जाधव, रुपालताई आल्लाट आणि वसंत शेठ बोराडे. परत आश्वासन दिलेलेच आहेत, परत विहारची तर जागा काढून देतो, एवढे बार एक चान्स द्या. पण आता आमचं मन आता दुखावलेलं आहे, त्याच्यामुळे काय आम्ही जाणार नाहीत, फक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मागे जाणार आहे. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची जी आहे ती रणधुमाळी सुरू आहे. खरं तर आम्ही 3 दिवसापूर्वी एक बातमी प्रसारित केली गेली, आपण देखील पाहिली आहेत. त्याच ठिकाणी आम्ही परत पुन्हा आलो आहे. खरं तर बुद्ध विहार ज्यांनी पाडलं त्यांच्यावरती रोष निर्माण केला गेला आपण पाहिलात. माझ्यासोबत आहेत, पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर म्हणजे हे सगळे अनुयायी आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष या ठिकाणी राहत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. माझ्यासोबत आकाश भाऊ वीर आहेत. भाऊ, तुम्ही देखील 4 दिवसापूर्वी आपण जी बातमी प्रसारित केली त्यावेळेससुद्धा तुम्ही स्पष्ट बोलला होतात की आपलं जे बुद्ध विहार ज्यांनी पाडलं त्याला खरं तर या ठिकाणी आपल्याला धडा शिकवायचा आहे. अनेक रोष सोशल मीडियाच्या माध्यमातून रोखठोक प्रतिक्रिया आपल्याला त्या बातमीला आपल्याला मिळाल्या. खरं तर त्यांना देखील जाणून घ्यायला आवडेल की नेमकं हा ज्यांच्यावरती आपण टीकास्त्र घातलं, ज्यांनी बुद्ध विहार पाडलं, ठामपणे आपण त्याच्या पाठीची त्याचं कधी समर्थन करणार नाही, कधीच समर्थन करणार नाही निश्चित. परंतु आत्ता हा राहिला प्रश्न समर्थनाचा. दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आत्ता ज्यांच्यासोबत राहणार आहात, कुणासोबत तुम्ही सगळे आत्ता हे आपल्या बौद्ध समाजाचे सगळेच आपले जे नागरिक आहेत, आता कुणाच्या नेमकं पाठीशी तुम्ही आत्ता पाठिंबा देत आहे? आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाठिंबा देत आहे आम्ही. आणि पक्षाचं म्हणलं तर विशालभाऊ आयर, अश्विनताई जाधव, रुपालताई आल्लाट आणि वसंत शेठ बोराडे. बोराटे. खरं तर म्हणजे ज्यांनी हे बुद्ध विहार पाडलं त्यावेळेस बातमी प्रसारित केल्यानंतर तुम्हाला काही प्रतिक्रिया आल्या? आता परत आश्वासन दिलेलेच आहेत, परत विहारची तर जागा काढून देतो, एवढे बार एक चान्स द्या. पण आता आमचं मन आता दुखावलेलं आहे, त्याच्यामुळे काय आम्ही जाणार नाहीत, फक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मागे जाणार आहे. निश्चितच ठामपणे निर्णय घेतलाय तुम्ही सगळे? हो, ठामपणे निश्चित घेतलेला आहे. म्हणजे खरं तर हे सगळे नागरिक आहेत. आपण गेल्या 4 दिवसापूर्वी आपण जी काही बातमी प्रसारित केली गेली होती हे सगळे नागरिक होते. खरं तर ज्यांनी बुद्धविहार पाडलं त्यांच्यासोबत आम्ही राहणार नसल्याचं स्पष्ट मत नागरिकांनी केलं होतं. तसं बघायला गेलं तर काका देखील होते. काका, तुम्ही देखील बाईटमध्ये तुम्ही म्हणलं होतात की आमचं बुद्धविहार ज्यांनी पाडलं त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाही आहे, स्पष्टपणे तुम्ही भूमिका मांडली होती. सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत तुम्ही जात आहेत, म्हणजे तुमचे शब्द या ठिकाणी सध्या आता म्हणजे तुमच्या शब्दाला कुठंतरी मान दिला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये. कसं आहे की आम्ही इथं परवाच्या बाईटमध्ये मी म्हटल्याप्रमाणे 30 वर्ष जर राहत आहे, पण ज्या काय आमच्या व्यवस्था वगैरे ज्या काय राहणीमान जे काय आहे ते उंचावणारा माणूस म्हणून जो कोणी आमचं पुढचं प्रगतीचं पाऊल आणि विहार हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण आमची पुढची पिढी आणि ज्या जगाला शांतीदूत म्हणून गौतम बुद्धांनी संदेश दिला आहे ते विहारच आमच्या इथं नसल्यामुळं आमची पुढची पिढी त्याच्यामुळं दिशाहीन होते आणि ते आम्हाला नको आहे. म्हणून आम्हाला त्याची जाण आणि ती पुढची प्रगती करून देणाराच आम्ही उमेदवार निवडणार आहोत. निश्चित. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. निश्चित. परंतु सत्ताधारी पक्षातले तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्या दिवशी तुम्ही नाव घेऊन थेट बोललात, आम्ही नाव घेत नाही आहेत, आम्हाला कुणाशी घेणे नाही, आम्ही पत्रकार आहोत. पण तुम्ही नाव घेतलं होतं त्या दिवशी राहुलदादा जाधव यांनी आमचं बुद्ध विहार पाडलं होतं, तर त्यांच्या पाठीशी तुम्ही नसणार आहात? नाही, मी त्या दिवशी पण त्यांचं नाव घेतलं नाही साहेब. नागरिकांनी घेतलं होतं. हां, नागरिकांनी घेतलं, माझ्या माता भगिनींनी घेतलं त्यांचं नाव. पण मी असं म्हणालो होतो की महानगरपालिकेची कृती करताना पण आतून कोणीतरी असणारच आहे ना, हे साधं गणित आहे. हे सत्तेतल्या लोकांनीच केलं सगळे, म्हणून जे काय लोकांनी केलं, हो, जे कोणी केलं त्यांना विरोध आहे, पूर्ण कळून चुकलेलं आहे त्यांना. त्याच्यानंतर त्यांची आश्वासनं पण आली. परंतु आता सध्या माझा असा प्रश्न आहे की सध्या आता आकाश वीर असतील, त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिलाय, तुम्ही देखील पाठिंबा देत आहे? साहजिकच आम्ही जो माणूस आमचा विकास करेल किंवा आमच्या पाठीमागं उभा राहील त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहणारच आहोत. साधं गणित आहे. माझ्यासोबत अजून ताई येत्या. ताई, काकू येत्या. काकू, खरं तर तुम्ही देखील त्या दिवशी स्पष्टच बोलला होतात की म्हणजे आमचं ज्यांनी बुद्ध विहार पाडलं त्यांचं नाव घेतून तुम्ही स्पष्ट बोलला होतात. परंतु सध्या आता तुमच्या शब्दाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 2 मधील शब्द त्यांनी राखला आहे. सध्या आता तुम्ही त्यांच्यासोबत जात आहे, बरोबर? काय नाही, आम्ही त्या दिवशीच तुम्हाला सांगितलंय, कारण आमचं जे बुद्ध विहार बांधून देईन आम्ही त्याच्यात पाठिंबा देणार, त्यालाच पुढे आणणार. निश्चितच. हां, बरोबर. म्हणजे आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांसोबत आहात, तुमचा शब्द तिथं पाळला गेला. पाळला. निश्चितच.
ताई, कसं पाहता तुम्ही याकडे? तुम्ही देखील होतात, काय सांगाल? आम्ही काय सांगतो आता, हे आमचं उघड्यावरती बुद्धविहार आहे. आम्हाला काही नाही पाहिजे, आम्हाला आमचं बुद्धविहार बांधून पाहिजे. कारण आम्ही जेव्हा बुद्धविहारात वंदना घेतो, हे करतो, तेव्हा आम्ही पावसात भिजून वंदना घेतो इथं आम्हाला पाऊस असला तरी आम्हाला इथं वंदना घ्यावं लागते. आम्हाला काही कुणाचं घेणं देणं नाही आहे. फक्त आमचं बुद्धविहार आम्ही जे बांधून देणं आम्ही त्याच्यासोबत आहेत, हे असं म्हणायचं आहे मला पण. आमच्या कारण आमच्या महिला बहिणी आहेत, आमच्या आजी आहेत, आमच्या सगळ्या माता बहिणी आहेत, सगळ्या आहेत ना, तेवढ्या बुद्धविहारात आले का नाही वंदना घ्यायला, दर रविवारी म्हणा, गुरुवारी म्हणा, तेव्हा ते बुद्धविहारात पाऊस असतो, त्यावेळेस आम्ही उन्हात पावसात इथं थांबलेच असतात. ह्याच्यामध्ये काही आहे का बघा? वरती पत्रे नाहीत ना, काहीच नाहीये. निश्चित आम्ही देखील इथं पण नाही, पत्रे पण नाहीत, काही नाही. आम्ही कशाच हे करणार? फक्त आम्हाला बुद्धविहार द्या म्हणतोय. आम्हाला जागा कुठेतरी असेल त्याच आम्ही हे करणार आहेत. तुमचा प्रश्न आता पाळला जातोय. खरं तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 4ही उमेदवार आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे. तुमचे जे शब्द आहेत आम्ही पूर्ण करू. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देत आहे? हो, आमचे अध्यक्ष म्हणल्यात आम्ही त्यांच्या पाठीमागे आहेत. आम्ही आमच्या अध्यक्षाचा शब्द पाळणार. निश्चित आकाशवीर आमच्या अध्यक्ष, आम्ही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. निश्चित. तर म्हणजे नागरिक आहेत, रोखठोक प्रतिक्रिया मांडतायत. ज्यांनी आमचं बुद्धविहार पाडलं, खरं तर आम्ही त्यांच्या पाठीशी कदापिही राहणार नाही आहे. त्यांची विचारधारणा आमच्या विचारधारणेला कधीही जुळणारी नाही आहे, कधीही त्या गोष्टी पडणाऱ्या नाही आहेत. त्यामुळे सध्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे 4ही उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 2 विशाल आहेर असतील, रुपाली आल्हाट असतील, वसंत बोरटे असतील, अश्विनीताई जाधव असतील, या 4ही उमेदवारांच्या पाठीशी सध्या आत्ता बौद्ध समाजाचे सर्व नागरिक सध्या आत्ता त्यांना पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. परंतु ज्यांनी आमचं बुद्धविहार पाडण्याचा ज्यांनी घाट घातला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये पाय उतार करणार असल्याचं सध्या आत्ता नागरिक रोखठोक बोलताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. या सर्व विषयावरती तुम्हाला देखील काय वाटतं, व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.